नमस्कार मित्रांनो, आपण इथे स्क्रीनवर बघू शकता की मी सीईटीचं रजिस्ट्रेशन केलेलं आहे, माझं प्रोफाइल क्रिएट केलेलं आहे आणि मी इथे स्क्रीनवर लॉग इन आहे। तर याचं रजिस्ट्रेशन कोणते कोणते सध्याला चालू आहेत हे आपण इथे बघणार आहोत। तर सर्वप्रथम आपल्याला इथे बघायचं आहे की सीईटी रजिस्ट्रेशन हे ऑप्शन आहे, त्यानंतर प्रोफाइल आहे, इथे आपल्याला प्रोफाइल क्रिएट करायचं आहे किंवा जे एज्युकेशनला अप्लाय करायचं तिथून आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं आहे। जर आपल्याला काही हेल्प पाहिजे असेल तर आपण इथे हेल्पलाईनला फोन करू शकता। त्यानंतर आपल्याला हॉल तिकीट ज्यावेळेस येणार आहे ते आपल्याला हॉल तिकीट या सेक्शनमधून दिसणार आहे आणि स्कोर कार्ड जे आहे परीक्षा झाल्यानंतर आपल्याला इथून दिसणार आहे। ठीक आहे, तर आपण बघूया की सध्याला कोणते कोणते ॲप्लिकेशन चालू झालेले आहेत। इथे मध्ये एंटर झाल्यानंतर आपण बघू शकता टेक्निकल एज्युकेशन अंडर ग्रॅज्युएट म्हणजे MST CET 2025 हे चालू झालेले आहे। यामार्फत आपण इंजिनिअरिंग फार्मसीला ॲडमिशन करू शकता। ठीक आहे, तर ही CET आता चालू झालेली आहे, त्यामुळे आपल्याला जे काही कागदपत्र लागणार आहे त्यामध्ये आपलं 10वी 12वी जर आपला ॲपियर असेल तर 12वीचं काही लागणार नाही, आपलं आधार कार्ड लागेल आणि आपला फोटो सिग्नेचर इथे लागणार आहे। ठीक आहे, त्यानंतर ज्यांना पोस्ट ग्रॅज्युएशन कोर्सेस म्हणजे MBA ॲडमिशन करायचं असेल त्यांनी इथून अप्लाय करायचं आहे। त्यांना इथे 10वी 12वी ग्रॅज्युएशन फोटो सिग्नेचर आणि आधार कार्ड एवढे कागदपत्र इथे लागणार आहे। ठीक आहे, त्यानंतर MCA जर आपल्याला करायचं असेल तर आपलं 12वीला मॅथमॅटिक्स विषय असणे गरजेचे आहे। MCA CETला रजिस्ट्रेशन करताना आपल्याला 10वी 12वी ग्रॅज्युएशन आणि त्याबरोबर आपलं आधार कार्ड आणि फोटो सिग्नेचर हे लागणार आहे। ठीक आहे, त्यानंतर आपल्याला ॲग्रिकल्चर ॲडमिशन घ्यायचं असेल तर MST CETद्वारे आपण ॲग्रिकल्चरला जाऊ शकता। ॲग्रिकल्चरच्या CETला रजिस्ट्रेशन करून याची परीक्षा दिल्यानंतर आपल्याला पुन्हा रजिस्ट्रेशन करावं लागत असतं। त्यानंतर मित्रांनो, हायर एज्युकेशनमध्ये अंडर ग्रॅज्युएट कोर्सला जर आपल्याला ॲडमिशन घ्यायचं असेल तर आपण इथे बघू शकता की BEd रजिस्ट्रेशन इथे चालू झालेले आहेत। BEdची CET आपण याद्वारे देऊ शकता। त्यानंतर जर आपल्याला LLB 3 इयरसाठी जर CET द्यायची असेल तर आपल्याला या सेक्शनमधून रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे। ठीक आहे, जर आपल्याला MEd CET द्यायची असेल तर MEd CET आलेले आहे आणि MPEd CET द्यायची असेल तर याद्वारे आपण MPEd CETला जाऊ शकता। मेडिकल एज्युकेशनच्या अंडरमध्ये अंडर ग्रॅज्युएट कोर्सेसला नर्सिंग CET किंवा मेडिकलमधल्या देखील पोस्ट ग्रॅज्युएशन कोर्सेसला ज्या काही CET आहेत त्या देखील आता सध्याला इथे रजिस्ट्रेशन विल बी स्टार्ट सून दाखवत आहे, म्हणजे त्या लवकरच चालू होतील। त्यानंतर CETद्वारे आपल्याला फाईन आर्ट करायचं असेल तर हे फाईन आर्टचे रजिस्ट्रेशन देखील आता सध्याला स्टार्टिंग सून आहे, लवकरात लवकर याचे रजिस्ट्रेशन आपल्याला बघायला मिळतील। याप्रमाणे संपूर्ण ॲप्लिकेशन जे चालू झालेले आहेत आणि जे ॲप्लिकेशन रजिस्ट्रेशन विल बी स्टार्ट सून दाखवतात ते चालू होणार आहेत याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघितली। कोणते कोणते डॉक्युमेंट लागणार आहे ते देखील आपण पाहिले। याच प्रकारची माहिती मी माझ्या चॅनलवर देत असतो, त्यामुळे माझ्या चॅनलबरोबर बनून राहा, सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्यापर्यंत योग्य ना चूक माहिती मिळत राहील। ठीक आहे मित्रांनो, धन्यवाद।